थांबा. हा व्हिडिओ किंवा संदेश फक्त रक्षाबंधनाची तारीख आणि वेळ सांगण्यासाठी नाही. आजचा हा संदेश कदाचित तुमच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण जागी करेल. कदाचित तुम्हाला तुमच्या भावाची आठवण येईल. कदाचित बहिणीचा तो लहानपणीचा निष्पाप चेहरा डोळ्यासमोर येईल. कदाचित आज तुमचा भाऊ तुमच्यापासून खूप दूर असेल. किंवा बहीण लग्नानंतर दुसऱ्या घरात गेल्यानंतर तिच्या आठवणीने मन थोडं भरून येत असेल. पण रक्षाबंधनाचा दिवसच असा असतो. राखीचा तो छोटासा धागा हातावर बांधला जातो. पण त्याच्यासोबत बालपणाच्या कितीतरी सुंदर आठवणी मनाशी कायमच्या बांधल्या जातात. लहानपणी केलेली भांडणं, एकमेकांकडून लपून खाल्लेली मिठाई, छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेले हट, आई बाबांकडे एकमेकांची केलेली तक्रार, आणि तरीही काही वेळाने सर्व विसरून पुन्हा एकत्र खेळायला जाणं. हे सगळं आठवलं की चेहऱ्यावर नकळत हसू येतं. पण डोळ्यांच्या कोपऱ्यात एक शांत अश्रूही येतो. कारण मोठे होताना आपण सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. कोणी शिक्षणासाठी दूर जातं, कोणी नोकरीसाठी दूर जातं, बहीण लग्नानंतर आपल्या नवीन घरात जाते, भाऊ आपल्या संसारात व्यस्त होतो. आणि मग पूर्वीसारखं रोज भेटणं होत नाही. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही, मनातलं भावंडांचं प्रेम. रक्षाबंधन म्हणूनच इतकं खास असतं. मुहूर्त आणि वेळ. यावर्षी रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. पंचांगानुसार 28 ऑगस्टला सकाळी 5:57 9:48 मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा अतिशय शुभ काळ दिला आहे. स्थानिक वेळेनुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या परिसरातील पंचांगानुसार वेळ एकदा तपासून घेणे उत्तम. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधण्यासाठी शुभ वेळ महत्त्वाचा आहेच. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे तुमच्या मनातील पवित्र भावना. कारण बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला राखीचा धागा फक्त धागा नसतो. त्यामध्ये तिची काळजी असते, तिच्या मनातील अथांग प्रेम असते आणि तिची एक शांत प्रार्थना असते. माझा भाऊ नेहमी सुखी राहावा, त्याच्या आयुष्यात कोणतेही मोठे संकट येऊ नये, त्याला प्रत्येक पावलावर यश मिळावे. आणि भावासाठीही ही राखी फक्त एक परंपरा नसते. त्या धाग्यामध्ये बहिणीची आठवण असते, तिच्या सुखाची काळजी असते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावे अशी मनापासूनची इच्छा असते. म्हणून या रक्षाबंधनाला एक गोष्ट नक्की करा. राखी बांधण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रेमाने दिवा लावा. डोळे बंद करा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे स्वामी महाराज, माझ्या भावाला सुखी ठेवा, माझ्या बहिणीला सुखी ठेवा. आमच्या नात्यात कितीही अंतर आले तरी आमच्या मनातले प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्यात गैरसमज झाले तर ते दूर करण्याची बुद्धी द्या. राग आला तर माफ करण्याची ताकद द्या. आणि आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आम्ही एकमेकांना विसरू नये एवढी कृपा करा. कदाचित आज तुमचा भाऊ तुमच्यासोबत नसेल, कदाचित आज तुमची बहीण तुमच्यापासून दूर असेल, कदाचित काही कारणामुळे तुम्हाला यावर्षी एकत्र रक्षाबंधन साजरे करता येणार नसेल. तर मन छोटं करू नका. फोन करा, व्हिडिओ कॉल करा, एक फोटो पाठवा किंवा फक्त एक छोटासा मेसेज करा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्यासाठी नेहमीच खूप खास आहेस. कदाचित तुम्हाला वाटेल की हे फक्त काही शब्द आहेत, पण समोरच्या व्यक्तीसाठी ते शब्द खूप मोठा भावनिक आधार असू शकतात. आणि जर तुमचा भाऊ किंवा बहीण तुमच्यावर कधी रागावला असेल, तर या दिवशी आपला अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवा. कारण नात्यामध्ये कोण जिंकलं हे महत्त्वाचं नसतं, नातं टिकून राहिलं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आज ज्याच्याशी बोलता येतंय त्याच्याशी आजच बोला. आज ज्याला मिठी मारता येते त्याला आजच मिठी मारा. आज ज्याला प्रेम व्यक्त करता येतंय त्याला आजच सांगा. कारण आयुष्य कधी कोणते वळण घेईल हे कोणालाच माहीत नसतं. म्हणून प्रेम मनात दाबून ठेवू नका, ते मोकळेपणाने व्यक्त करा. रक्षाबंधनाचा खरा अर्थ कदाचित हाच आहे, एकमेकांना महागड्या भेटवस्तू देणे नव्हे, तर एकमेकांच्या आयुष्यात आपली काय जागा आहे हे जाणवून देणे आणि या सुंदर नात्यावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मागणे. स्वामींच्या चरणी विशेष प्रार्थना. हे स्वामी महाराज, ज्या बहिणी आज आपल्या भावासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत. ज्या भावांना आपल्या बहिणीची काळजी आहे त्यांच्या मनाला समाधान मिळू दे. ज्या भावंडांमध्ये दुरावा आहे त्यांच्यात पुन्हा प्रेम व आपुलकी निर्माण होऊ दे. ज्या घरात दुःख आहे तिथे आनंदाचे क्षण येऊ दे. ज्या घरात चिंता आहे तिथे शांती आणि समाधान येऊ दे. आणि प्रत्येक कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. स्वामी महाराज, आम्हाला एवढंच द्या. आमच्या माणसांची किंमत वेळेत समजण्याची बुद्धी द्या. नाती जपण्याची ताकद द्या. चुका झाल्या तर माफी मागण्याचं धैर्य द्या. आणि माणसं जवळ असताना त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची जाणीव द्या. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्या जवळ किती पैसा होता, किती वस्तू होत्या, किती मोठं घर होतं हे कदाचित आठवणार नाही, पण आपल्या माणसांसोबत घालवलेले प्रेमाचे अनमोल क्षण मात्र कायम आठवतात.
म्हणून या रक्षाबंधनाला एक सुंदर आठवण तयार करा. राखी बांधा, औक्षण करा, गोड खाऊ घाला. पण त्यासोबत दोन प्रेमाचे शब्दही बोला आणि मनापासून म्हणा, आपण कुठेही असलो तरी आपलं नातं कायम असंच प्रेमाचं आणि घट्ट राहू दे. जर तुमच्या आयुष्यात भाऊ किंवा बहीण तुमच्यासाठी खास असेल तर हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा मेसेज वाचताना त्यांच्या डोळ्यातही तुमच्यासाठी प्रेमाची एक सुंदर आठवण नक्की येईल. आणि शेवटी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना, प्रत्येक भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम राहू दे, प्रत्येक घरात आनंद राहू दे, प्रत्येक मनात समाधान राहू दे. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या माणसांची साथ आणि स्वामींच्या नामाचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाच्या सर्व भाऊ बहिणींना मनःपूर्वक शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव कृपा ठेवो.